हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण BSc नर्सिंग, ANM आणि GNM या 3 कोर्सेसबद्दल डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच त्याची सिलेबस काय असणार आहे, जर तुम्हाला या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी जी एंट्रन्स द्यायला लागते त्या एंट्रन्ससाठीचा सिलेबस काय असणार आहे, त्या ठिकाणी कुठल्या टाईपच्या एक्झाम्स तुम्ही देऊ शकता, सॅलरी आणि स्कोप म्हणजे हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्कोप आहे का, आणि जर आहे तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल असतात जिथे आपण जॉब करू शकतो, किंवा तिथे मिळणारी आपल्याला सॅलरी काय आहे, आणि ज्या अदर डिटेल्स आहेत या सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. सो तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आता सगळ्यात पहिले आपण या कोर्सेसची जी नावं आहेत ती नावं पहिले समजून घेऊया. BSc नर्सिंगचा अर्थ होतो बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग, राईट. ANM म्हणजे ऑक्झिलरी नर्सिंग अँड मिड वायफरी असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर GNM हा जो कोर्स आहे त्यामध्ये जनरल नर्सिंग अँड मिड वायफरी या नावाने तो आपण ओळखला जाऊ शकतो. यामध्ये BSc नर्सिंग हा जो कोर्स आहे बाळांनो, ह्याचं ड्युरेशन हे लॉंग ड्युरेशन आहे. 4 वर्षांचा ग्रॅज्युएट कोर्स आहे. ओके, जिथे तुम्हाला परिपूर्ण शिक्षण हे नर्सिंग बद्दलचं मिळत असतं आणि 4 वर्षानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज BSc नर्सिंगमध्ये अवेलेबल असतात. पण ज्या विद्यार्थ्यांना एवढा 4 वर्षाचा कोर्स नाही करायचा, यांना 3 वर्ष किंवा 2 वर्षामध्ये फ्री व्हायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जे इतर कोर्सेस आहेत त्यामध्ये ANM आणि GNM सारखे कोर्सेस येतात. सो ज्यांना लवकरात लवकर इंडिपेंडंट व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, काय म्हणूया आपण फॅमिलीला सपोर्ट करायचा असेल, इकॉनॉमिकल सपोर्ट करायचा, जॉब लवकर जॉईन करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ANM आणि GNM हे कोर्सेस असतात. पण तुमचं जर समजा असं काही वेळेचं रिस्ट्रिक्शन नसेल, तुम्हाला इन डिटेल प्रॉपर स्टडी करायचं असेल, एक चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज हव्या असतील, तर माझं रेकमेंडेशन तुम्हाला सगळ्यांना BSc नर्सिंगसाठीचं असेल. बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग हा कोर्स तुम्ही निवडला पाहिजे. ओके, ज्यांना काय म्हणूया आपण वेळेचं लिमिटेशन आहे, लवकर जॉब जॉईन करायचे, त्यांनी ANM आणि GNM सारखे कोर्सेस तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. ओके, आता हे जे कोर्सेस आहेत बाळांनो, यांना ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ओके, ही जी एंट्रन्स एक्झाम आहे ती ओळखली जाते MH नर्सिंग CET नावाने. ओके, आता ही जी एक्झाम आहे ना बाळांनो, तर ही एक्झाम ही ऑनलाईन CBT एक्झाम आहे. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. सो तुम्हाला एक या एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म सगळ्यात अगोदर भरायला लागतो. या एक्झामचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा त्या ठिकाणी वेबसाईटवर येत असतो. CET सेलची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे mahacet.org, या वेबसाईटवर जाऊन आपल्याला या एक्झामचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म भरल्यानंतर आपलं हॉल तिकीट येतं आपल्यासाठी. त्या ठिकाणी हॉल तिकीट आल्यानंतर ज्यावर मेन्शन केलेलं असतं की तुमचं सेंटर कुठे आहे, तर त्या सेंटरला जाऊन आपल्याला ही टेस्ट त्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये कम्प्युटरवरती द्यायची असते. आता टेस्ट कशी होते, कसे क्वेश्चन्स असतात ते पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर या ठिकाणी या टेस्टमध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात हे सर्व क्वेश्चन्स हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असतात. त्यासोबतच बाळांनो, हे जे क्वेश्चन्स असतात यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते, कारण की बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये भीती असते की एखादा क्वेश्चन जर माझं चुकलं तर माझे मार्क्स त्या ठिकाणी डिडक्ट होतील का, रिड्यूस होतील का, किंवा निगेटिव्ह होतील का. तर अजिबात नाही, निगेटिव्ह मार्किंग या एक्झामसाठी नाही आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत ते ॲप्लिकेशन बेस्ड तर आहेतच, पण ते सर्वच्या सर्व क्वेश्चन्स हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. म्हणजे एक क्वेश्चन असेल त्याला 4 ऑप्शन्स दिलेले असतील, त्यापैकी तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे. फक्त एकच त्या ठिकाणी आपण जेव्हा टेस्ट अटेम्प्ट करत असतो तर तिथे आपल्याला एक प्रोव्हिजन असते की तुम्ही समजा एखादं क्वेश्चन आहे त्याचं उत्तर तुम्हाला येतं आहे तर तुम्ही ते सिलेक्ट करून सबमिट इमिजिएटली करू शकता. समजा तुम्हाला त्या क्वेश्चनचं उत्तर परफेक्ट माहिती नाही आहे, तुम्हाला नंतर ते त्या ठिकाणी विचार करून सॉल्व्ह करायचं आहे, तुम्हाला आता त्याच्यावरती वेळ घालवायचा नाही आहे, तर तुम्ही त्याला मार्क फॉर लेटर किंवा तुम्ही त्याला मार्क करून सोडू शकता. नंतरून तुम्ही त्याला अटेम्प्ट करून सबमिट करू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची, सबमिट करायला विसरायचं नाही. जर सबमिट नाही केला, फक्त मार्क करून ठेवला तर तो क्वेश्चन कन्सिडर होत नाही, त्याचे आपल्याला मार्क्स मिळत नाही, म्हणजे 0 मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. निगेटिव्ह नाही होत पण 0 मार्क्स म्हणजे मार्कच नाही मिळालेत तुम्हाला. ओके, सो सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट आणि सबमिट करायला विसरायचे नाहीयेत. 5वी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला बाळांनो टोटल जे काही पेपर्स असतील, टोटल तुम्हाला 5 पेपर असतील या एक्झाममध्ये, आणि प्रत्येक पेपरमध्ये 20 मार्क्स हे तुम्हाला मिळत असतील. आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 20 मार्क्स मिळतील. ओके, सो या ठिकाणी जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यासाठीचा जो सिलेबस असणार आहे तो काय असणार आहे तो नीट समजून घेऊया. द क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन स्टँडर्ड 12. 12वीचे जे काही क्वेश्चन्स आहेत
12वीचा जो काही तुमचा सिलेबस आहे स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र, ओके, त्या 12वीच्या सिलेबसवरचे क्वेश्चन्स हे तुम्हाला परीक्षेला असतील. कुठल्या सब्जेक्टचे असतील? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे 4 सब्जेक्ट्स तुम्हाला व्यवस्थितपणे जे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12वी मध्ये होते ते व्यवस्थित स्टडी करायचे आहे. त्याच्यावरचेच क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहेत. ओके, आता ते कसे असणार आहे, पेपर कसे असणार आहे, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे 5 पेपर असतील. त्यामध्ये सब्जेक्ट्स कुठले असतील आता मी सब्जेक्ट तुम्हाला सांगितलं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे 4 सब्जेक्ट तर आहेत की जे तुम्ही ऑलरेडी आता 12वीला शिकलेले आहात महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये. त्या व्यतिरिक्त नर्सिंग ॲप्टिट्यूड नावाचा एक सब्जेक्ट असेल, हा तुमच्यासाठी नवीन असेल. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पेपरमध्ये टोटल पेपर किती आले? 5. प्रत्येक पेपरचे 20 क्वेश्चन्स असतील. ओके, म्हणजे 100 MCQs असतील टोटल तिथे बघायला गेलं आपण तर. आणि प्रत्येक MCQ साठी जो मार्क आहे तो 1 मार्क आहे. ओके, सो टोटल मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी जर कॅल्क्युलेट केले तर 100 क्वेश्चनसाठी किती मार्क्स असतील? 100 क्वेश्चनसाठी 100 मार्क्स असतील, राईट. आणि हे जे काही 100 क्वेश्चन्स आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी जो टोटल टाइम ड्युरेशन आहे तो आहे 90 मिनिट्स, म्हणजे 1.5 तास तुम्हाला मिळणार आहे. सो 90 मिनिट्समध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, म्हणजे एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला साधारणपणे 54 सेकंद तुम्हाला मिळतील. 54 सेकंदामध्ये क्वेश्चन रीड करायचा आहे, ऑप्शन्स रीड करायचा आहे, विचार करायचा आहे आणि आन्सर सबमिट पण करायचं आहे. जर तुम्ही 90 मिनिट्समध्ये क्वेश्चन पेपर सबमिट नाही केला तर तुम्ही ज्या स्टेजला असाल, म्हणजे समजा तुमचे 80 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले असतील, तुम्ही जेवढा पण पेपर सबमिट केलेला असतो ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. रिमेनिंग पेपर तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. म्हणून वेळेकडे तुम्ही व्यवस्थित लक्षात द्यायचं. अशा टाईपच्या एक्झाममध्ये स्पीड आणि ॲक्युरेसी या 2 गोष्टी फार काळजीपूर्वक आपण बघायच्या असतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग बाळांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? या एक्झाम्स देण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने पात्र असले पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना, सो ऑल कॅन्डिडेट डिझायर्स टू टेक ॲडमिशन इन BSc नर्सिंग ANM GNM कोर्स अंडर द स्टेट कोटा और इन्स्टिट्यूशनल कोटा आहे ना, स्टेट कोटा असतो आणि एक इन्स्टिट्यूशनल कोटा असतो, मस्ट हॅव अपियर्ड फॉर MH नर्सिंग CET 2024. म्हणजे तुम्हाला जर या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार आहे. आता आपण हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा 24च्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवतो आहे. सो तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागणार, ही मस्ट आहे तुमच्यासाठी. ओके, कंपल्सरी आहे. दोघं कोट्यासाठी, म्हणजे एक स्टेट कोटा जिथे आपण कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन घेतो, आणि समजा काही इन्स्टिट्यूटला जागा रिकाम्या राहिला तर इन्स्टिट्यूटच्या लेवलला पण एक कोटा असतो ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणतो. दोघं कोट्यासाठी तुम्हाला ही एक्झाम देणं बंधनकारक आहे. ओके, सगळ्यात पहिली इलिजिबिलिटी. 2 नंबरची इलिजिबिलिटी काय आहे? तर 2 नंबरची इलिजिबिलिटी अशी आहे, द कॅन्डिडेट शुड हॅव पास्ड इन द सब्जेक्ट ऑफ PCB अँड इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश इंडिव्हिज्युअली आहे ना, विद्यार्थी या 4ही सब्जेक्टमध्ये इंडिव्हिज्युअली पास पाहिजे अँड मस्ट हॅव ऑब्टेन्ड अ मिनिमम ऑफ 45% मार्क्स टेकन टुगेदर इन PCB ॲट द क्वालिफाईड एक्झामिनेशन 10+2. 12वीला तुम्हाला 45% मार्क्स हे ॲटलिस्ट या PCB ग्रुपमध्ये असायला पाहिजे. ओके, जर पण जर तुम्ही बिलॉंग करताय SC अँड ST किंवा इतर कॅटेगरीज, अदर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे SC ST ला तुम्ही बिलॉंग करताय किंवा OBC ला तुम्ही जर बिलॉंग करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्क्समध्ये रिलॅक्सेशन आहे. काय आहे बघा, द मार्क्स ऑब्टेन इन द PCB टेकन टुगेदर इन क्वालिफाईंग एक्झामिनेशन विल बी 40% इन्स्टेड ऑफ 45. सो तुम्ही जर SC ST चे कॅन्डिडेट असाल, OBC चे कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 40% लागणार आहे. PCB ग्रुपमध्ये 45 लागणार नाही. 45%चा अर्थ असा होतो बाळांनो 135 मार्क्स साधारणपणे मिळतात तुम्हाला, त्या ठिकाणी असायला पाहिजे. 300 पैकी 135. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे पेपर 100 मार्कांचे झालेले असतात आपले, बरोबर आहे. सो थेरी आणि प्रॅक्टिकल पकडून तर त्यामध्ये 135 मार्क्स तुम्हाला मिनिमम असायला पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीला बिलॉंग करताय. आणि जर अदर बॅकवर्ड क्लास किंवा SC ST ला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 40% मार्क म्हणजे 120 मार्क्स पाहिजे. बाळांनो हे खूपच कमी मार्क्स आहेत. सो साधारणपणे तुम्हाला मिळायला पाहिजे. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिश इज अ कंपल्सरी सब्जेक्ट. तुमचा इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट असायला पाहिजे 10+2 म्हणजे 12वी मध्ये. ओके, फॉर इलिजिबल इनटू ॲडमिशन इनटू द BSc नर्सिंग आहे ना, ही झाली सेकंड. त्याच्यानंतर तिसरी जी काही म्हणूया आपण इलिजिबिलिटी ती आहे ती अशी आहे, फॉर BSc नर्सिंग अ कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरी. जर तुम्ही ओपन आणि EWS कॅटेगरीची असाल सो मस्ट सिक्युअर नॉट लेस दॅन 50% मार्क्स. तुम्ही ही जी काही एक्झाम देणार आहे MH नर्सिंग CET 2024 यामध्ये तुम्हाला 50% मार्क्स मिनिमम पाहिजे, म्हणजे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तच पाहिजे. ओके, पण मिनिमम 50 पाहिजे, त्याच्या खाली असेल तर मग अवघड आहे. ओके, आणि तुम्ही जर इतर काय म्हणूया आपण रिझर्वेशन कॅटेगरीला बिलॉंग करत असाल किंवा तुम्ही पर्सन विथ फिजिकल
काय म्हणूया आपण डिसेबिलिटी असाल, दिव्यांग कॅटेगरीमध्ये असाल, सो मस्ट सिक्युअर नॉट लेस दॅन 40. तुम्हाला त्या ठिकाणी 10 पर्सेंटाईलचं रिलॅक्सेशन म्हणजे 40 पर्सेंटाईल मिनिमम मार्क्स हे तुम्हाला MH नर्सिंग CET मध्ये मिळालेले पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आय होप यू आर क्लिअर विथ दिस. सो पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट इन जनरल कॅटेगरी, समजा तुम्ही जनरल कॅटेगरीचे आहात पण तुम्हाला त्या ठिकाणी काही फिजिकल डिसेबिलिटी आहे, ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला 45 पर्सेंटाईल हे मिनिमम मार्क्स पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. क्लिअर? या 3 एलिजिबिलिटी आय होप तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊया की एक्झॅक्टली या फील्डसाठी स्कोप आणि सॅलरी काय आहे. तर स्कोप जसं बघायला गेलं तर बाळांनो हे सगळे नर्सिंग कोर्सेस आहेत, ओके. एस्पेशली पेशंटची काळजी घेणं हे अशा प्रकारचं स्वरूप या कोर्सेसमध्ये जनरली जे मुलं जॉबला जातात त्यांचं असतं. आता या ठिकाणी स्कोप आहे का, तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये आजूबाजूला बघा किती हॉस्पिटल्स आहेत. भयानक प्रचंड प्रमाणामध्ये हॉस्पिटलची संख्या वाढते आहे. जशी हॉस्पिटलची संख्या वाढते ऑब्व्हियसली हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी BSc नर्सिंग केलेलं आहे, ANM केलेलं आहे, GNM केलेलं आहे, या विद्यार्थ्यांची तिथे रिक्वायरमेंट असते. सो रिक्वायरमेंट आपण दोघं ठिकाणी कन्सिडर करू शकतो. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांची प्रचंड डिमांड असते, ओके. ही पहिली गोष्ट झाली. सेकंड थिंग, गव्हर्नमेंट हॉस्पिटल व्यतिरिक्त जे गव्हर्नमेंट जॉब्स असतात, ओके, त्या गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता, ओके. सो ते अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जर पोस्ट मिळत असेल किंवा तुमची जर त्या ठिकाणी रिक्रुटमेंट असेल तर एक चांगलं पॅकेज आणि एक रिस्पेक्टेबल जॉब तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय म्हणूया आपण इतर जे काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतात. त्याबद्दल थोडंसं काय म्हणूया आपण मी जरा डाऊटफुल आहे, पण मी तुम्हाला एवढंच कन्फर्म सांगू शकेल की हॉस्पिटल्स आता जे काही आहेत काय म्हणूया आपण जी नावाजलेली हॉस्पिटल्स असतात, मोठमोठी हॉस्पिटल असतात, तिथे या विद्यार्थ्यांना प्रचंड स्कोप असतो. सॅलरीचं सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट जॉब्समध्ये सॅलरी ही चांगली मिळते. प्रायव्हेटमध्ये सुद्धा जर तुमच्याकडे अनुभव असेल, एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट तुम्ही असाल तर एक चांगल्या सॅलरीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तिथे जॉब करू शकता. तर सॅलरी किती मिळू शकते, तर फ्रेशर कॅन्डिडेट जो असतो, जो सुरुवातीचा कॅन्डिडेट असतो, एक्सपेक्ट करून चला 10 ते 15,000 रुपये पर मंथ किंवा तुम्ही जर वर्षासाठी कॅल्क्युलेट केलं तर 1.25 टू साधारणपणे 2 लाख पर्यंत तुम्हाला इनिशियल पॅकेज हे पर ॲनम म्हणजे वार्षिक मिळत असतं. महिन्याला ती सॅलरी 10 ते 15,000 रुपये होते. जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो तर एक्सपिरियन्सनुसार ही सॅलरी तुमची त्या ठिकाणी इन्क्रीज होत असते. डिपेंड करतं तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात. सिमिलरली गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमची इन्क्रीमेंट ही अवलंबून असते तुमच्या एक्सपिरियन्सवरती. सो या तिघही कोर्सेसमध्ये जे BSc नर्सिंगवाले स्टुडंट असतात त्यांना पॅकेजेस चांगले मिळतात. ANM आणि GNMच्या विद्यार्थ्यांना थोडेसे त्या ठिकाणी BSc नर्सिंगच्या कंपॅरिझनमध्ये कमी, कारण त्याचं BSc नर्सिंगवाल्या स्टुडंटचा स्टडी हा थोडा इन डिटेल झालेला असतो. त्यांच्यामध्ये काय म्हणूया आपण स्किल्स थोडे ॲक्वायर त्यांनी जास्त केलेले असतात कम्पेअर टू ANM अँड GNM, ओके. सो हा स्कोप आणि सॅलरीबद्दल मी इथे तुम्हाला शॉर्टकटमध्ये का होईना पण सांगितलेलं आहे. सर मग तुमचं काय ओपिनियन आहे, आम्ही नर्सिंगसाठी जायला पाहिजे का? तर ऑब्व्हियसली एक चांगलं क्षेत्र आहे, तुमच्याकडून एक चांगलं काम होतं, सेवा घडते समाजाची आहे ना, आलेल्या रुग्णांची सेवा घडते. एक चांगलं क्षेत्र म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. पण तुमची जर आवड असेल, मनातून तुम्हाला इच्छा असेल अशा प्रकारची काहीतरी गोष्टी करण्याची, तर नक्कीच तुम्ही हे क्षेत्र निवडायला काही हरकत नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा अजून एक YouTube चॅनल आहे दिगंबर माळी नीट नावाने. तुमच्या परिचयातले काही विद्यार्थी असतील किंवा नातेवाईक असतील, जर ते नीटची तयारी करत असेल तर त्यांना नक्की हे चॅनल बघायला लावा, त्याच्यावरचे व्हिडिओज कंटेंट बघायला लावा आणि सबस्क्राईब पण करायला लावा, ओके. आय होप मला त्या ठिकाणी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन द्यायची होती ती पोहोचली आहे. हे माझं टेलिग्राम ग्रुप आहे, माझा Insta ID आहे दिगंबर 22 माळी. काही डाऊट्स वगैरे असेल तुम्ही मला पाठवू शकता, मला तिथे फॉलोही करू शकता. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मी तुम्हाला तुमच्या करिअरसाठी ऑल द बेस्ट म्हणतो आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा पण देतो. थांबतो. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन आपला आहे, तिथे पोस्ट करायला विसरू नका.